आणि यापुढची बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणं दिवसेंदिवस समोर येतात। या योजनेमध्ये बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत आणि सरसकट सगळ्यांना लाभ देणं हे चुकीचं होतं अशी एक प्रकारे कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आणि याच मुद्द्यावरनं संजय राऊतांनी अजित पवारांच्या थेट राजीनाम्याचीच मागणी केली आहे। लाडकीला सरसकट लाभ देणं चुकीचं। उपमुख्यमंत्री अजित पवारांना उपरती। आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही, परंतु काहींनी केलेलं आहे। विरोधकांनी साधला निशाणा। सरसकट मग आता सरसकट जर त्यांनी भरले आहेत तर आता तुम्हाला काय लागते। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांना अखेर ही उपरती झाली आहे। जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही। महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल दादांनी आता स्पष्टच विधान केलंय। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीनं लाडकी बहीण योजना आणली आणि या योजनेला महिला वर्गाचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला। राज्य सरकारनं योजनेअंतर्गत महिलांना सरसकट लाभ दिला। आतापर्यंत प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे एकूण 7 हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले। पण महायुतीचं सरकार सत्तेत आल्यावरती योजनेमधल्या लाभार्थी महिलांची छाननी सुरू झाली। योजनेच्या सुरुवातीला जवळपास 2.5 कोटी महिला लाभार्थी होत्या। त्या छाननीनंतर 11 लाखांपेक्षा अधिक महिला वर्गाला वगळलं गेलं। पण यापूर्वी सरसकट लाभ देण्यावरनं विरोधकांनी आता सरकारवरती निशाणा साधलाय। सरसकट मग आता सरसकट जर त्यांनी भरले आहेत तर आता तुम्हाला काय लागते। का त्यांच्यावर आता अन्याय का सरकारी कर्मा तेव्हा का नाही सांगितलं की सरकारी कर्मचाऱ्यांनी भरू नका म्हणून। सरसकट हे वाक्य होती। देणार 1,500 रुपये गवगावा केला 4-5 कोटीचा आणि लोकांना भुलवलं। काय उलतापणा बळी पडले या महिला। निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना लागू केल्यामुळे लाभार्थी महिलांचे अर्ज पडताळणीसाठी कमी अवधी होता, त्यामुळे अर्जदार महिलांना सरसकट लाभ मिळाला। पण निवडणुकीनंतर हळूहळू सरकारचा सूर बदलला आणि सरकारनं लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली। खरं तर लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांच्या पात्रतेवरनं बराच वाद रंगलेला। आता अजित पवारांना झालेल्या उपरतीवरनं विरोधकांनी टीकास्त्र डागलंय। त्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 2-3 महिन्यातच लगेच निवडणुका लागून होत्या। त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही, तरी आपण आव्हान केलेलं होतं। आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही, परंतु काहींनी केलेलं आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही। दुर्बल घटक ज्याला म्हणतो आपण त्यातल्या त्या सर्व महिलांनी असे फॉर्म भरले पाहिजे हे अपेक्षित होतं। परंतु काही लोकांना असं वाटलं की लाडकी बहीण म्हणल्यानंतर सर्वांना साठी आहे म्हणून काही लोकांनी फॉर्म भरले आणि त्याच्यामध्ये झालेली ती चूक आहे। म्हणून आता जर तुम्ही पाहिलं तर जवळपास 8.5 लाख लाडक्या बहिणीने ते फॉर्म स्वतःहून विड्रॉ करून घेतलेले आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारनं तब्बल 36,000 कोटींची तरतूद केली आहे। लाडक्या बहिणींचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी सरकारनं अनेक योजनांना कात्रीही लावली आहे। आता या योजनेच्या आर्थिक बोजामुळेच की काय सरकारनं लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केल्याचं चित्र आहे। अशातच सरसकट लाभ देणं चुकीचं होतं। या अजित पवारांना झालेल्या उपरतीमुळे आगामी काळात लाभार्थ्यांची पडताळणी आणखी कठोर पद्धतीनं राबवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत योजनेतनं वगळल्या गेलेल्या लाडक्या बहिणी भूमिका काय घेणार याची उत्सुकता असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।